नमस्कार, मी विकास मेडकर. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय भाजपा संदर्भामध्ये. भाजपचा आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते, कारण आज प्रशांत ठाकूर 12:30 वाजता भाजपा कार्यालयामध्ये बैठक येत आहेत. भाजपचे अध्यक्ष अविनाश कोळी हे सुद्धा असणार आहेत. भाजपचे पदाधिकारी असतील, कोर कमिटी असतील आणि याच बैठकीमध्ये भाजपच्या निवडणुकी संदर्भामध्ये महत्वपूर्ण चर्चा होऊ शकते. काय शिवसेनेला फॉर्म्युला द्यायचा, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असावा आणि नेमकी कुणाला युती करावी, याच दृष्टीने जे आहे आज 12:30 वाजता बैठक जी आहे भाजप कार्यालयामध्ये होत आहेत. आणि प्रशांत ठाकूर जो आहे आज भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर तोच निरोप रवींद्र चव्हाणांकडे घेऊन जातील असे इथले लोक बोलत आहे. असं या संबंधित भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. यांच्याशी युती करावी, या जागेचा फॉर्म्युला द्यावा. यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद झाल्यानंतर प्रशांत ठाकूर जे आहे उद्या भाजपच्या महत्वाची बैठक होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी चर्चा आज होईल आणि अंतिम निर्णय जो आहे उद्या शिक्कामोर्तब होईल. मात्र नगराध्यक्ष पदासाठी जर भाजपामधल्या जागेतला जो जास्ती पैसा देईल त्याला नगराध्यक्ष पद दिलं जात आहे अशी भाजपामध्ये बोललं जातं. कोण 1 कोटी मागतंय, म्हणजे 1 कोटी कोण खर्च करतंय, कोण 5 कोटीचा रेट लावलेला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सध्या 5 कोटीचा रेट भाजपाने लावलेला आहे. एक महिला बोलते माझ्याकडे 5 कोटी, एक महिला म्हणते 2 कोटी, माझ्याकडे 1 कोटी आहे, बाकीचा खर्च पक्षाने करावा. ते मध्ये मी 5 कोटी देणार आहे, मग माझं नाव चर्चेत घ्यावं किंवा मला नगराध्यक्ष पद उमेदवार द्यावी, अशी चर्चेची भाजपामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा सध्या तर रेट भाजपचा 5-6 कोटीचा ठरलेला दिसून येत आहे. जो खर्च करेल त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जाईल असं शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे आता उमेदवारीची चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे आता फॉर्म्युला निश्चित काय आहे की साधारणपणे 10 जागा शिवसेनेला, 10 जागा भाजपला, असा फॉर्म्युला काय ठरतो का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. पण मात्र भाजपाच्या आज बैठकीने सगळेच समीकरण बऱ्यापैकी आपल्याला स्पष्ट दिसेल. 1 वाजेपर्यंत जे आहे ते बैठका पूर्ण होते, 1-2 वाजेपर्यंत. नंतर प्रशांत ठाकूर या संदर्भामध्ये भूमिका जी आहे ती उद्या प्रदेश कार्यालयात मांडतील चव्हाणांना भेटून. त्यामुळे अंतिम निर्णय आज बऱ्यापैकी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. धन्यवाद.